मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं काळीज पिळवटून टाकणारे फोटो समोर आलेत। हत्या करणाऱ्यांनी अमानुषतेचा कळस कसा गाठला आणि देशमुख यांची कशी हालहाल करून हत्या केली याचा सर्वात मोठा पुरावा समोर आलाय। सरपंच संतोष देशमुखांना मारहाण करताना आरोपी जयराम साठे व्हिडिओ रेकॉर्ड करत असल्याचा फोटो समोर आलाय। देशमुखांना मारहाण करताना आरोपींच्या चेहऱ्यावर असुरी आनंद होता। हैवानांनी देशमुखांना हालहाल करून मारले। संतोष देशमुखांच्या अंगावरील पाठीवरील व्रण फोटोंमध्ये स्पष्ट दिसतायत। अर्धमेल्या अवस्थेतील संतोष देशमुख यांना बसवून ठेवून आरोपी महेश केदार देशमुखांसमवेत सेल्फी काढताना दिसून येत आहेत। यावेळी महेश केदारांच्या चेहऱ्यावर असुरी हास्य दिसून येत आहे। संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडेंवर राजीनाम्यासाठी दबाव येण्याची शक्यता आहे। विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होतीये। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फोटो व्हायरल झाल्यानंतर जरांगे पाटील प्रचंड आक्रमक झालेत। धनंजय मुंडे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनोज जरांगेंनी केली आहे। आरोपींच्या या टोळीला सोडणार नाही, धनंजय मुंडेंनी ही टोळी पोसली असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला। त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांनी। या व्हायरल फोटोवर तुमची काय पहिली प्रतिक्रिया आहे आणि काय षडयंत्र या सगळ्या मागे तुम्हाला वाटतंय? हे सगळं षडयंत्र कट हे सगळं धन्या मुंड्यांनीच रचलेलं आहे। कारण त्यांनी जाहीर सांगितलेलं आहे की हे माझे लोक आहेत। बांधावर भांडणं लागल्यावर नाही का लोक बोलतात की हा मॅच बांध थोडा कर, तुला काय करायचं, तशा आविर्भावात तो बाईट देत होता चष्मा घालून। हाय तर हाय मा आहे तो, हाय तर हाय, मग काय करायचं आता, अशा भाषेत बोलत होता। याच्यापेक्षा सरकारला त्याला आरोपी करायला काय पुरावा पाहिजे? साधी कमेंट टाकली पोरांनी सोशल मीडियावर तर वर्ष जेल भोगलेत लोकांनी। तुम्हाला काय पुरावा पाहिजे? त्यांनी सांगितलं ना माझेच लोक आहेत म्हणून। आणि इतकं वाईट वाटतंय ना हे बघताना आता देशमुख कुटुंबाचे किती हाल असतील आता। त्यांच्या आईचे, संतोष भाईच्या भावाचे, बायकोचे, संतोष भाईच्या मुलाचे, मुलीचे किती हाल असतील। आपल्या बापाला कसं मारलं, ही नीच पैदास कशी पैदा केली असं नाही। अहो गँगवॉरमध्ये सुद्धा असं मारलं गेलं नसेल राव कोणाला, गँगवॉरमध्ये सुद्धा असं मारलं गेलं नसेल। अरे तोंडात मुक्तावण्याचे फोटो आले। धन्या मुंड्या कशाला पाळतो रे असले क्रूरनी पाळलेस तू हे। आणि एक दहशत पसराव म्हणून तुम्हाला कुणी खंडणी मागताना बोलू नये, तुम्हाला कुणी खून केल्यावर बोलू नये, गुन्हे दाखल होऊ नये म्हणून दहशत पसराव म्हणून हसत येत। अरे धन्या मुंड्या तू जातीचे लोक मारले, ते बिचारे गरीब होते गप्प बसले रे। तू मराठ्याचे उगत नाट लागला, तुला संतोष भाईचा सुद्धा खून दाबायचा होता, तो पाचवायचा होता, पण पठ्ठ्या मनोज जरांगे जिवंत होता तिथं। हो तुला ते खून दाबू दिलं नाही। तुम्ही किती मंत्री 2 असा नाही तर 5 असा, तुम्ही मंत्री असताना तुमच्या लोक जेलमध्ये साडलेले दाखवून येऊ मनोज जरांगे। तुम्ही माज करतात का? माजुरड्या हो, तुमचे माज मस्तीच उतरणार आहे। आतापर्यंत जे आहे ते फक्त आरोप होत होते, मात्र आता जे प्रकरण समोर आलंय, आता फोटो देखील समोर आलेत। आतापर्यंत मागणी होती फक्त त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, आता त्याच्या पलीकडे काय मागणी तुमची असणार आहे? त्यांनी 302चा आरोपी व्हावा धन्या मुंडे, त्यांनी पश्चाताप म्हणून त्यांनी 302चा आरोपी व्हावा। पश्चाताप म्हणून त्याच्यात माणुसकी जिवंत असली आणि त्याच्यावर खरंच भगवान बाबाचे संत महंत परमपूज्य भगवान बाबांचे जर त्याच्यावर संस्कार असतील, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबाचे त्याच्यावर संस्कार असतील, पंडित अण्णा मुंडे साहेबाचे स्वर्गीय त्यांचे संस्कार असतील, तर तू मनाने राजीनामा दे आमदारकीपासून सगळा। आणि तू यशवंतराव चव्हाण साहेबाच्या जसं समाधीजवळ जाऊन आत्मक्लेश करतं तसं आत्मक्लेश कर आणि जेलमध्ये जाय। मी मागणी नाही करत राजीनामा द्यायची तुझी, मी मागणी नाही करणार। कारण खुनाचा गुन्हा धनंजय मुंडेवर दाखल व्हावा। तू 2 मंत्री राह नाही तर 5 राह, आमचं काय होऊ शकत नाही। आणि तुम्हाला काही गिनिता नाही, मी मोजिता नाही। तुम्ही किती असं माझ्या जातीतच एवढी ताकद आहे तुमची मिशा उतरायची आणि उतरणार आहे। पुढच्या काळात तुम्ही नुसतं वाटा जा, पुढच्या काळात तुम्ही शेतकऱ्याला त्रास द्या। तू हे गाड्याच्या कट आणतात लोकाला, गाड्याला आडी उभा राहतात, काही नाही केलं तरी दारू पिऊन शादीत आहेत, लोकांच्या मोटरी काढीत तळ्यातल्या, जमिनी बांध फोडीत आहेत, दादागिरी करतात, कारखान्याचे उचले आणतात, माघारी देत नाहीत पैसे, कसल्या गुंडगिऱ्या करतात। इथून पुढे नुसतं तुम्ही मराठ्याच्या वाटा जा, तुमचे टोळी पुरी सडीत जेलमध्ये। आणि मी तुला राजीनामा नाही मागत, आणि तुला आता मागितला आणि तू मनाने राजीनामा दे आता आमदारकीपासून सगळा। आणि याच्यावर 302 दाखल व्हायला पाहिजे। असला गुंड सांभाळू नका अजित दादा, तुम्हाला जाहीर सांगतो, असलं माजुरडं सांभाळू नका। फडणवीस साहेब माजुरडं सांभाळू नका। लय क्रूर हत्या केली संतोष भाईची यांनी, तळपायाच्या मस्तकाला जाती। तुम्ही पाप डोक्यावर घेऊ नका फडणवीस साहेब आणि अजितदादा, तुमच्या आतापर्यंतच्या वयात आणि तुमच्या कळण्यात असली क्रूर हत्या झाली नसेल तोंडात मुतापर्यंत।
तुमच्या घरात जर दोघांच्या असं झालं तुम्ही कसं वागणार? तुम्ही सोडू नका, तुम्हाला सांगतो, नाही तर तुम्हाला फळं भोगावं लागते. आणि धन्या मुंड्या तुझ्या टोळीला आणि तुम्हाला किडे पडणार, लक्षात ठेव. आणि तू किती वाचायचा प्रयत्न कर, फक्त कचाट्यात येऊ दे तो ही टोळी. त्याची जर निशाणे उतरली ना तर मला मराठा नाव लावणार नाही. इथून पुढे मराठ्याचे वाटा जा, तुम्हाला जेलात एका एकाला टाकू टाकू सोडितो आणि तुमचा नायनटच करतो. आणि अजित दादा, तुमचं नाव मी अगोदर घेतलं नाही, फडणवीस साहेब तुमचंही घेतलं नाही. लात मारून याला बाहेर काढा, नसता तुम्हाला सुद्धा आता सामोरं जावं लागणार. अत्यंत तीव्र भावना मनोज जरांगे पाटील यांच्या होत्या. आपण जर बघितलं तर कडक शब्दात त्यांनी इशारा देखील दिलाय. मात्र मी फक्त त्यांचं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचीच मागणी करणार नाही, तर त्यांच्यावर खुनाचा देखील गुन्हा दाखल करावा अशी त्यांची मुख्य मागणी. अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. तर मनोज जरांगेंची संतप्त प्रतिक्रिया आपण पाहिली. उर्वरित वेगवान स्वरूपातल्या बातम्यांचा आढावा घेऊयात. औरंगजेब क्रूर नव्हता, उत्तम प्रशासक होता. त्याच्या काळात भारताला सोने की चिडिया म्हणायचे, असंही अबू आझमी यांनी म्हटलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झालाय. अबू आझमी यांनी औरंगजेबाबद्दल केलेल्या वक्तव्यावरून शिवसैनिक आक्रमक झालेत. अबू आझमींविरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी शिवसेना खासदार नरेश म्हस्केंच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी वागळे इस्टेट पोलीस स्टेशनवर धडक दिली. जो औरंगजेबाचा उदात्तीकरण करत असेल त्याच्या विरोधात राजगृहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा. अबू आझमी जर असं बोलत असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली. तानाजी सावंत मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पोहोचलेत. जवळपास 30 मिनिटं तानाजी सावंत सागर बंगल्याबाहेर तात्काळ उभे होते. बंगल्यात प्रवेश न मिळाल्यामुळे त्यांच्यावर परत जाण्याची नामुष्की ओढवली. मी नाराज नाही, पक्षानं जी जबाबदारी दिली आहे ती पार पाडणार असल्याचं शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी म्हटलंय. तसंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली आहे. त्यांनी कोणत्याही गोष्टीला स्थगिती दिली नसल्याचं तानाजी सावंत यांनी सांगितलं. विधानसभा विरोधी पक्षनेते पदासंदर्भातला निर्णय हे विधानसभा अध्यक्ष घेतील, तर महाविकास आघाडीमध्ये एक मत नाही, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. विरोधी पक्षनेते पदासाठी जेवढी संख्या आमदारांची हवी तेवढी संख्या त्यांच्याकडे नाही, त्यामुळे विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतील, असंही शिंदे म्हणाले. सह्याद्री साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता विद्यमान चेअरमन माजी आमदार बाळासाहेब पाटील यांनी अर्ज दाखल केला. विद्यमान चेअरमन माजी चेअरमन करणार अशी टीका भाजप आमदार मनोज घोरपडेंनी केली आहे. यावर बोलताना स्वाभिमानी शेतकरी सभासद कारखान्याचा चेअरमन ठरवतील, असं प्रत्युत्तर बाळासाहेब पाटील यांनी दिले. लाडक्या बहिणींना महिला दिनानिमित्त सरकारकडून गिफ्ट मिळणार आहे. 8 मार्चला महिला दिनी लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च असे 2 महिन्यांचे हप्ते मिळणार आहेत. ज्ञानेश्वरी मुंडेंनी आपलं उपोषण तुर्तास स्थगित केलंय. अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांनी एका महिन्यात आरोपींना अटक करण्याचं आश्वासन दिल्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडेंनी उपोषण स्थगित केलं. दिलेल्या वेळेत आरोपीला अटक नाही झाली तर पुन्हा उपोषण करण्याचा इशारा मुंडे कुटुंबानं दिलाय. सत्ताधारी लोक पदाला चिकटून बसलेत. अशा परिस्थितीत ज्ञानेश्वरी मुंडेंना न्याय भेटणार कसा? त्यांच्या मागे कोण उभं राहणार, असा सवाल उपस्थित करत मनोज जरांगे पाटलांनी सरकारवर निशाणा साधलाय. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी 3 संशयित आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 5 मार्चपर्यंत आरोपी अनिकेत भोई, अनुज पाटील आणि चेतन भोई पोलीस कोठडीत असणार आहेत, तर एका अल्पवयीन आरोपीचा बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. संगमनेर तालुक्यातील बाळासाहेब थोरातांच्या जावे गावात अप्पर तहसील कार्यालयाच्या विषयावर ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलं होतं. या ग्रामसभेत थोरात गटानं अप्पर तहसील कार्यालयास विरोध दर्शवण्याचा ठराव मांडला. या ठरावाला विरोध करत अप्पर तहसील कार्यालय झालंच पाहिजे अशी मागणी करत नागरिकांनी विखेंना समर्थन दिलंय. श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवासमध्ये मंदिर समितीची बैठक सुरू असताना सहअध्यक्षांना घेराव घातला. मंदिर समिती बरखास्त करा या मागणीसह इतर मागण्यांसाठी महर्षी वाल्मिकी सेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी यवतमाळच्या दिग्रस येथील मनोरा चौकात खासदार संजय देशमुखांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी संजय देशमुखांनी एकनाथ शिंदेंसह सरकारवर जोरदार निशाणा साधलाय.
अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी धरणे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात मोठ्या संख्येनं काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. वर्ध्यातही महात्मा गांधी पुतळ्यासमोर काँग्रेसने धरणे आंदोलन केलं. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करण्यात आला. या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, शेतमालाला योग्य भाव मिळावा, शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम द्यावी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी या मागण्यांसाठी वाशिममधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आलंय. सरकारच्या कृषी धोरणांविरोधात काँग्रेसकडून नागपुरात आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांच्या पीक विम्यात झालेला गैरप्रकार, कर्जमाफी, शेतमालाचे पडलेले बाजारभाव हे मुद्दे घेऊन नागपुरातील संविधान चौकात काँग्रेसनं आंदोलन केलंय. प्रलंबित शेतकरी प्रश्नांना घेऊन चंद्रपूरमध्ये काँग्रेसने धरणे आंदोलन केलं. प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौकात आंदोलन करत सरकारच्या शेतविरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला. शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी द्यावी या मागणीचं निवेदन धरणगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं तहसीलदारांना देण्यात आलंय. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस कमिटीकडून धरणगावात निदर्शनं करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ इथं काँग्रेसने आंदोलन करत शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा आणि विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांबाबत दिलेले आश्वासन सरकारनं पूर्ण करावं अशी मागणी काँग्रेसच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन देऊन करण्यात आली. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी शहरातील समस्यासंदर्भात नांदेडमध्ये काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. नांदेड महापालिकेसमोर हे आंदोलन करण्यात आलंय. स्थानिक निवडणुका लवकरच घेतल्या जाव्यात यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. कोल्हापूर न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशांत कोरटकर यांच्या पत्नी पल्लवी कोरटकर यांनी नागपूरच्या सायबर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन प्रशांत कोरटकर यांचा मोबाईल आणि सिम कार्ड जमा केलं. न्यायालयाने 48 तासांच्या आत मोबाईल आणि सिम कार्ड जमा करण्याचे आदेश दिले होते. प्रशांत कोरटकर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कोरटकरला अटक करावी अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केली आहे. अमरावतीत शिवसन्मान महामोर्चा काढण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे. या मागणीसाठी अमरावतीतील पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी प्रशांत कोरटकरच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा हार घालून जोडे मारण्यात आले. पुण्यात संभाजी ब्रिगेडच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मिलिटरी स्कूल या ठिकाणी राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. सोलापूरकर कोरटकरांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं यावेळी म्हटलं. देवरहटीच्या जमिनीवरील सरकारचे नाव कमी करून तात्काळ देवस्थानच्या नावे या जमिनी कराव्यात या मागणीसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघानं दापोलीतील घंटानाद आंदोलन केलं. देवरहाटीच्या जमिनीवरून भक्तगण, ग्रामस्थ आणि विश्वस्तांमध्ये प्रचंड असंतोष आहे. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील मोप येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यामुळे आक्रमक झालेल्या महिलांनी वाशिमच्या रिसोड पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढला. वर्ध्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. महात्मा फुले समता परिषदेत राज्य उपाध्यक्ष दिवाकर गमे यांच्या नेतृत्वात आंदोलन करत संपूर्ण कर्जमाफीची मागणी करण्यात आली. शिवसेनेच्या नेतृत्वात अकोला जिल्हा मागासवर्गीय विभागाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. अकोला जिल्ह्यातील गोरगरीब जनतेला न्याय हक्कासाठी आणि प्रलंबित मागण्यांसाठी नागरिक आक्रमक झाल्यात. घरकुल योजनेसह जमीन पट्ट्यांसाठी आंदोलन करण्यात आलं. ईव्हीएमवरील निवडणुका रद्द करून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात. ओबीसींची जनगणना जारी करावी. महाबोधी महावीर ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करावं या मागण्यांचं निवेदन जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय. बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निदर्शनंही करण्यात आली.
आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला. सतत वसतिगृहात गैरहजर असणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्याची मागणी मोर्चा काढत केली आहे. बिहारमधील गया येथील महाबोधी विहारचे संचलन संपूर्णपणे बौद्ध व्यक्तींच्या ताब्यात द्यावं या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून राज्यासह देशभरात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील सर्व बौद्ध समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. सुशीला सुजित या बहुप्रतीक्षित मराठी चित्रपटातील चिवताई चिवताई दार उघड हे गाणं रिलीज करण्यात आलंय. रुईया महाविद्यालयात हे गाणं रिलीज झालं असून कश्मीर महाजनी आणि अमृता खानविलकर यांनी या गाण्यावर नृत्य केलं. नागपूरच्या कळमना बाजारामध्ये प्रसिद्ध भिवापूर मिरचीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. किलो मागे 50 ते 70 रुपये घसरण झाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय. जळगाव जिल्ह्यातील महिजी गावात नियमित आरोग्य सर्वेक्षण करताना कावीळ सदृश्य रुग्ण आढळून आल्यामुळे आरोग्य विभाग दक्ष झालाय. अहवालानंतर 27 पैकी 11 रुग्णांना कावीळ झाल्याचं निष्पन्न झालंय. दूषित पाण्यामुळे कावीळ झाल्याचं समोर आलंय. रायगडच्या हरिहरेश्वर बीच इथे टेम्पो समुद्राच्या भरतीच्या पाण्यात अडकला होता. हा टेम्पो समुद्राच्या पाण्यातून बाहेर काढण्यासाठी मारळ हरिहरेश्वर येथील मुलांनी शर्थीचे प्रयत्न करून तब्बल 5 तासांनंतर हा टेम्पो बाहेर काढला. या घटनेनंतर नागरिकांना जागरूक राहण्याचं आवाहन करण्यात येतं. स्तनदा आणि गरोदर मातांना देण्यात येणाऱ्या पोषक आहारात मेलेले उंदीर आढळून आले. रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा कोंडगाव मुरलीधर आळीतील अंगणवाडीतील हा अजब प्रकार घडलाय. या घटनेची चौकशी करून कारवाईची मागणी करण्यात येते.